श्री गणेश खांदे अकोला याने एक प्रश्न विचारलेला आहे. मन हा एक भ्रम किंवा मिथ्या असेल तर आत्मज्ञान कोणाला होते? हा प्रश्न विचारताना मन हा एक भ्रम किंवा मिथ्या असेल तर म्हटलेला आहे. म्हणजे मन हा भ्रम आहे का मन हे मिथ्या आहे याबद्दल त्यांना साशंकता आहे. म्हणजे मन हा भ्रम आणि मिथ्या असेल तर मग आत्मज्ञान कोणाला होतं, आणि जर मन मिथ्या किंवा भ्रम नसेल तर आत्मज्ञान कोणाला होतं. म्हणजे प्रथम मन मिथ्या किंवा भ्रम आहे का, असेल तर मग ज्ञान कोणाला होतं, आणि भ्रम किंवा मिथ्या मन नसेल तर जे ज्ञान होतं ते मनाला होतं की अजून कोणाला होतं, किंवा जे ज्ञान होतं त्याला मन म्हणतात की अजून काही म्हणतात, असा हा प्रश्न आहे. अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा प्रश्न आहे. याच्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत, तेव्हा आपण नीट ऐका अशी विनंती आहे. सुरू करतो. ससंवेद्य पुरुष जो स्वतःलाच स्वतः जाणतो किंवा जाणण्याची क्षमता आपली अंगी असलेला असतो. स्वसंवेद्य पुरुष, स्व म्हणजे स्वतः, सम म्हणजे एकत्वाने, विद म्हणजे जाणणे, स्वतःच स्वतःला एकत्वाने जाणणारा जो पुरुष असतो त्यालाच स्वसंवेद्य पुरुष म्हणतात. म्हणजे आपले अंगी आपणाला जाणण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेलाच स्वसंवेद्य पुरुष किंवा जाणीव पुरुष म्हणतात. हा पुरुष दिसत नाही तरी जाणीव समज रूपाने सतत अंतरंगात असतोच असतो. त्याचे जाणीवेचे स्फुरण सतत होतच राहते. त्यालाच सुसंवेद्य पुरुष आत्मा असे म्हणतात, आणि तोच जय जय सुसंवेद्य आत्मरूपा म्हणून ज्ञानेश्वराने गौरवलेला आहे. जेव्हा आपण सतत मी 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 म्हणतो तेव्हा तीही हृदयातील असणेपणाची जाणीवच असते. मी असे नेमके दिसणे दाखवण्यासारखे काही नसले तरी ही असणेपणाची जाणीव, हा असणेपणाचा जाणीव रूपी सुगंधच सर्व काही जाणत असतो. त्यालाच आत्मा म्हणतात, आणि तोच साऱ्या जाणीवांचा नेणीवांचा ज्ञाता असतो. मी जाणतो, मला माहित आहे, हे पॉझिटिव्ह बोलणं आहे. म्हणजे हे जाणीवेतलं बोलणं आहे. आणि मी जाणत नाही, मला माहित नाही, हे नकारात्मक बोलणं आहे. म्हणून मी जाणतो, मला माहित आहे, आणि मी जाणत नाही, मला माहित नाही, हे जाणीवेचे नेणीवेचे ज्ञान ज्याला सतत होते तोच हा जाणीव पुरुष स्वसंवेद्यात्मा, ज्याला सर्वसाधारणपणे मी म्हणतात. म्हणून अशरीरी मी म्हणजेच आत्मा, आणि तोच सर्व जाणता किंवा नेणता असतो. म्हणूनच मी म्हणजे शरीर समजणे हे अज्ञान, आणि मी म्हणजे अमृत चेतना, म्हणजे ज्याला आपण नॉन एन्ट्रॉपी म्हणतो, अमर्त्य चेतना म्हणतो. म्हणून मी म्हणजे शरीर समजणे हे अज्ञान, आणि मी म्हणजे अमृत चेतना किंवा नॉन एन्ट्रॉपी समजणे, आणि ते अत्यंत सूक्ष्मार्थाने सर्व बारकाव्यांनिशी मिटिक्युलसनी जाणणे, यालाच आत्मज्ञान म्हणतात. न दिसणारा परंतु सर्व व्याप्त असा हा जो जाणीव पुरुष आत्मा असतो तोच सर्व काही जाणीवाद्वारे जाणण्याची क्षमता आपल्या अंगी राखून असतो. म्हणून या आत्म्याला ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्व व्याप्त, सर्वत्र असलेला विश्वंभर असे म्हणतात. म्हणूनच त्याला ऑमनी पोटंट म्हणजे सर्व गोष्टी केवळ आणि केवळ ज्ञानाधारे जाणण्याची शक्ती असलेला, अशा अर्थी त्याला सर्व शक्तिमान म्हणजे ज्ञानेश्वर. ज्ञान हाच ईश म्हणजे देव, आणि वर म्हणजे श्रेष्ठ. म्हणून आत्मा हा सर्वव्याप्त आहे. तो ऑमनी पोटंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. म्हणजे वेगळ्या अर्थाने तो ज्ञानेश्वर. ज्ञान हाच ईश्वर, ज्ञान हाच ईश म्हणजे देव, आणि वर म्हणजे श्रेष्ठ. ज्ञान हाच श्रेष्ठ देव. अशा अर्थी ज्ञानेश्वर किंवा आत्मा हा ऑमनी पोटंट म्हणजे सर्व शक्तिमान ज्ञानदेव आहे. तो ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्व व्याप्त विश्वंभर चेतन आहे, आणि तो ऑमनिशंट आहे. ऑमनिशंट याचा अर्थ सर्वज्ञ, पण सर्वज्ञ याचा अर्थ सर्व जाणणारा असे नव्हे, कारण आत्मा हे चैतन्य आहे. म्हणून आत्मा ऑमनिशंट आहे याचा अर्थ आत्मचेतनेद्वारे सर्व जाणले जाते. म्हणून आत्मा सर्व व्याप्त आहे, म्हणजे चैतन्य सर्वत्र भरलेला आहे. आत्मा ऑमनिपोटंट आहे,
म्हणजे ज्ञान हाच श्रेष्ठ देव अशा अर्थी आत्मा हा सर्वज्ञानी आहे. आणि सर्वज्ञानी याचा अर्थ ज्ञानाच्या दृष्टीने आत्मा हा सर्वात शक्तिशाली आहे. म्हणजे ज्याला आपण ज्ञानेश्वर म्हणतो ते ज्ञानेश्वर म्हणजे तरी काय, ज्ञान हाच श्रेष्ठ देव हे जाणणारा तो ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञान हाच श्रेष्ठ देव जाणणार तो ज्ञानेश्वर अशा अर्थी ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्याप्त वा विश्वंभर आत्मा आहे. ऑमनीपोटंट म्हणजे ज्ञानेश्वर म्हणून सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान आत्माच आहे. ऑमनिशंट म्हणजे चेतना म्हणून, आणि ज्या चेतनेद्वारे सर्व जाणलं जातं म्हणून आपल्याद्वारे सर्व जाणण्याची क्षमता असणारा अशा अर्थी आत्माच आहे. म्हणून आत्मा ऑमनी प्रेझेंट सर्वव्याप्त, ऑमनीपोटंट सर्व शक्तिमान म्हणजे ज्ञानेश्वर, आणि ऑमनिशंट म्हणजे सर्वज्ञ म्हणजे ज्या योगे सर्व जाणता येते असा मुळाचा प्रकाश किंवा मुळाचं चैतन्य आहे. आता मन म्हणजे असत्य किंवा भ्रम, असत्य आहे किंवा भ्रम आहे का मनाला सत्यत आहे हे विधान तपासून पाहू. कसे असते ते पहा. म्हणजे नीट ज्ञानपेशींद्वारे जाणण्याचा प्रयत्न करा. हे विधान तपासताना हे विधान आणि यात जे सांगितलं जातं ते कसं कसं सांगितलं जातं ते पहा. कसं असतं ते पहा म्हणजे ऐकणाऱ्याने आपल्या ज्ञानपेशींद्वारे जाणण्याचा नीट प्रयत्न केला तर ज्ञानपेशीने जाणणे म्हणजेच ज्ञानातून पाहणे असा त्याचा अर्थ होतो. ज्ञानपेशी जेव्हा तीव्र संवेगाने म्हणजे अत्यंत आतुरतेने काही ऐकण्याचा पाहण्याचा म्हणजे श्रवण दर्शनाचा चिकाटीने प्रयत्न करतात तेव्हाच सत्याचे आकलन होते. आकलनासाठी अवलोकन करावे लागते. अवलोकन शब्द अवलोक म्हणजे प्रकाशातून निर्माण झालेला आहे. म्हणजेच अवलोकनात म्हणजे प्रकाश म्हणजे अवलोकनात. आता अवलोकन याचा अर्थ आपण पाहणे असा धरतो, पण अवलोकन हा शब्द अवलोक प्रकाश या अवलोकन शब्दाचं मूळ आहे अवलोक. अवलोक म्हणजे प्रकाश. म्हणून पाहणे म्हणजे अवलोकन नव्हे, पाहणे म्हणजे दिसणे एवढाच त्याचा अर्थ आहे. डोळ्याला जे वरवर दिसतं ते पाहणं, पण अवलोकन करणे, अवलोकन करताना काय असतं, डोळ्यांना जे दिसतं ते बुद्धीच्या ज्ञानपेशींद्वारे त्यांच्या प्रकाशाद्वारे जाणलं जातं. म्हणून पाहणे म्हणजे डोळ्यांना दिसणे. आपण म्हणतो दिसतं तसं नसतं, खरं तर असं आहे दिसतं तसं नसतं हे खोटं आहे. जसं असतं तसं आपण पाहू शकत नाही. म्हणून सर्वसाधारणपणे ज्याला आपण सीइंग म्हणतो ते पाहणं असतं. म्हणजे डोळ्यावर फक्त चित्र उमटणं असतं. त्या चित्राचं जेव्हा अवलोकन केलं जातं म्हणजे मेंदूच्या ज्ञानपेशींच्या प्रकाशात जेव्हा त्याचं सूक्ष्म चिंतन केलं जातं तेव्हाच दिसणं आणि असणं याचं एकरूपत्व आपल्याला समजतं. म्हणून दिसते तसे नसते म्हणताना लक्षात घ्या, जसं असते तसे आपण पाहू शकत नाही. आपण जे डोळ्याने पाहतो चर्मदृष्टीला जे आपल्याला जाणवतं त्याच्यापेक्षा ज्ञानदृष्टीला जे वेगळं जाणवतं त्यालाच खऱ्या अर्थाने पाहणे म्हणतात. म्हणून जे दिसणे डोळ्याने आहे ते बुद्धीने पाहिलं तर दिसणे आणि असणे हे सर्वार्थाने 100% माणसाला कळू शकतं. तर आकलनासाठी अवलोकन करावे लागते. अवलोकन शब्द अवलोक म्हणजे प्रकाशातून निर्माण झाला आहे. म्हणजेच अवलोकनात प्रकाश किंवा उजेड निर्माण होतो. हा प्रकाश उजेड हे जाणीव पुरुषाचे अत्यंत मौलिक विशेष लक्षण आहे. म्हणजे चैतन्य हे आत्म्याचे सॅलियंट फीचर आहे, म्हणजे व्यवच्छेदक लक्षण आहे. सारांश आत्मा हाच ज्ञानाचा प्रकाश आहे ज्याच्या उजेडात ज्ञानपेशी प्रकाशित होतात व सारे काही जाणले जाते. म्हणून पाहणे नव्हे तर अवलोकन म्हणजे जाणीव पुरुषाच्या आत्म्याच्या प्रकाशात अवलोकने महत्वाचे आहे. अवलोकनातच अत्यंत बारकाव्यांसहित सूक्ष्मार्थाने मिटिक्युलसली एखादी गोष्ट जाणता येते. जाणीव पुरुष किंवा आत्मा जाणवतो, जाणीव पुरुष जाणवतो म्हणून जाणता येतो आणि त्या कारणाने त्याचे ज्ञान जाणीव होऊ शकते. म्हणून जो आत्मा आहे तो जाणीवेला जाणवतो आणि म्हणून आत्म्याचे ज्ञान जाणीवेद्वारे होऊ शकते, पण तो दिसत नाही. जसे
चेतना सर्व कार्य करते, सर्व क्रियाकलाप तिच्यामुळेच होतात. त्या क्रियाकलापाचे दृश्य रूप म्हणजे दिव्याचा प्रकाश, विजेचा प्रकाश. मात्र दिवा किंवा त्याचा प्रकाश दिसला, जाणवला तरी, प्रकाश दिसला तरी त्याच्या पाठच्यात चैतन्य दिसत नाही. म्हणून प्रकाशित ट्यूबचा फोटो जरी काढला तरी डोळ्यांना जसा ट्यूबचा प्रकाश दिसतो तसा फोटोतली ट्यूब प्रकाशित आहे जरी समजलं तरी प्रत्यक्ष डोळ्यांनी जेव्हा आपण ट्यूब पाहतो तेव्हा ट्यूब प्रकाशित दिसते आणि त्याच्याहून अधिक त्याच्या पाठी काहीतरी आहे जाणवतं. म्हणजे प्रकाशाच्या पाठी वेगळी चेतन आहे, चैतन्य आहे जाणवतं. चैतन्य दिसत नाही, प्रकाश दिसतो. परंतु आता तुम्ही म्हणाल चैतन्य दिसत नाही, प्रकाश दिसतो म्हणजे काय? उदाहरणार्थ आपल्यामध्ये प्राण आहेत. प्राण कशामुळे? जिथे जिथे प्राण असतो त्याला प्राणी म्हणतात. प्राणी जिवंत आहे, तो प्राणामुळे जिवंत आहे. त्याचा अर्थ प्राण गेला की प्राणी मरतो. म्हणजे प्राण हे सुद्धा काय आहे? जिवंतपणाचे लक्षण आहे. आणि जिवंत राहण्यासाठी जी गोष्ट लागते त्याला शक्ती, ऊर्जा, चैतन्य म्हणतात. म्हणून प्राणशक्ती ही ऊर्जाच आहे, हे चैतन्यच आहे. परंतु प्राणाद्वारे आपण जगतो, ते आपण जाणू शकतो, पण प्राण पकडता येत नाही. म्हणून प्राण हे चैतन्याचं रूप आहे, पण चैतन्य जसं पकडता येत नाही तसा प्राण पकडता येत नाही. म्हणूनच कठोपनिषदामध्ये नचिकेत आम्हाला म्हणतो, बाबा रे, जेव्हा तू जीवांचा काळ म्हणून येतोस, जेव्हा जीवाचा मृत्यू होतोस, तेव्हा त्या जीवामधून असे तू काय घेऊन जातोस की ज्यामुळे ते जीव मरते होतात. आता तो मला मी प्राण घेऊन जातो. मग तो मला तो प्राण म्हणजे काय मला दाखव. तर प्राण म्हणजे काय हे आम्हाला दाखवता येणार नाही, आम्हाला कुणालाच दाखवता येणार नाही. परंतु वर खाली होणारे हे जे स्पंद हृदयातील आहेत, ते स्पंद जोपर्यंत प्रत्येक जीवामध्ये आहेत तोपर्यंत त्या वर खाली होणाऱ्या स्पंदांना इनहेलिंग अँड एक्सहेलिंग म्हणजे श्वासोश्वासाला प्राण म्हणतात. आपण जाणू शकतो पण प्राण पाहता येत नाही. तसं विश्वाच्या मुळाशी असलेलं चैतन्य आपण जाणू शकतो, ते पाहता येत नाही. म्हणून जाणता येणारा परंतु स्पष्टपणे डोळ्यांनी पाहता न येणारा असा जाणीव पुरुष, असा आत्मा, तोच सर्व काही जाणत असतो. आता इथपर्यंत आपण निश्चितपणे आल्यानंतर पुढे पहा. प्रकाशित ट्यूब पाहता येते, मात्र तिचा फोटो काढला तरी ती ट्यूब प्रकाशित आहे समजते. मात्र प्रकाशित ट्यूबचा फोटो म्हणजे मूळ चैतन्याचा फोटो कधीच असत नाही. कारण चैतन्य जाणवतं, त्याचा फोटो घेता येत नाही. मुळात प्रकाश हा दृश्य रूपे दिसत असला तरी दृश्य हे आवरण आहे आणि प्रकाश ही अंतर्गत चेतना म्हणून अंतरंग जाणीव आहे. म्हणून शरीर हे दृश्य आहे, ते आवरण आहे. शरीर दिसत असलं तरी शरीर दिसण्याला त्याचे सर्व कार्यकलाप होण्यासाठी जे काही आवश्यक असतं ती जी चेतना आहे, ते आत्मतत्व, तो आत्मपुरुष, तो जाणीव पुरुष कधीच दिसत नाही. म्हणून आत्मा आहे, तो जाणवता येतो पण दिसत नाही. अशा अर्थी आत्मा हेच सर्व काही जाणत असतो आणि त्याच्या जाणीवेच्या प्रकाशातच मानव आपल्या शरीराच्या आणि 36 तत्वांच्या मदतीने सर्व कार्यकलाप म्हणजे सर्व कार्य आणि सर्व जीवन व्यवहार करीत असतो. हे एकदा लक्षात आलं की शरीर हे दृश्य आहे आणि अंतरंग जाणीव म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश म्हणजे आत्मा आहे. म्हणून आत्मा व त्याचे ज्ञान, म्हणून आत्मा व त्याचे ज्ञान सतत असतेच असते. जसं मी आहे ही जाणीव सतत असतेच असते. असणेपणाची सतत असणारी जाणीव हीच आत्म्याची जाणीव आहे. जर आपण म्हटलं मी नाही, तरी सुद्धा मी नाही म्हणताना मी नाही म्हणणारा असतोच असतो. म्हणजे असणेपणाची अस्थिरूपी किंवा नास्तिरूपी जाणीव सतत जिथे असते त्या जाणीवेच्या केंद्राला आत्मा म्हणतात. मी म्हणजे आत्मा नव्हे, पण असणेपणाची जाणीव ज्या केंद्रातून सतत प्रस्फुटित होत असते, स्पंदत असते, मी आहे किंवा मी नाही, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण असणेपणा किंवा नसणेपणा याच्यामध्ये नसणेपणामध्ये न अशा अर्थी असणेपणाच आहे आणि असणेपणामध्ये असणेपणाच आहे.
म्हणून नसणेपणा हा निगेटिव्हली पॉझिटिव्ह असणेपणा आहे आणि असणेपणा हा पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह असणेपणा आहे. म्हणून असणे नसणेपणामध्ये असणे हे कायम असतेच. त्यामुळे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत असणे पण आहे. असे जीव याचा अर्थ प्राण असे असणे पण प्राण आहे तोपर्यंत आहे. परंतु प्राण गेल्यानंतर ते नसणे पण होतं असं मुळीच नाही. तर प्राण गेल्यानंतर असणेपणाची जाणीव जी असते ते जाणीवेचं केंद्र शांत निवांत होतं आणि जाणीवेचं केंद्र शांत निवांत झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत जाणीव बाहेर पडून जाते. जसं एखाद्या मडक्यामध्ये आकाश आहे आणि वर अनंत आकाश आहे. मडकं फुटलं म्हणजे देह फुटला आणि आतलं आकाश बाहेरच्या आकाशात मिळालं. तशा पद्धतीने जेव्हा देह जातो तेव्हा देहातील आत्मप्रकाश रूपी जी पोकळी आहे ज्या पोकळीत प्रकाश आणि प्रकाशच भरून राहिलेला आहे ती पोकळी नाहीशी होत नाही. देह जातो, मडकं जातं, माती जाते आणि मडक्यातलं आकाश बाहेरच्या आकाशात जातं. तसं जेव्हा शरीरात जो आहे तो आत्मा आहे, शरीर गेल्यानंतर तो आत्मा बाहेरच्या परमात्मा तत्वात मिसळून जातो. म्हणून अष्टावक्रांनी सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या. प्रतिबिंब दर्श रूपाने जैसा दर्पण राहतो तैसा शरीरी आत्मा बाह्य परमेश जाणतो. प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने जसा आरसा असतो तसं आपल्या असणेपणाचं प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने आपल्या आत आत्मा असतो आणि जेव्हा देहाचा मृत्यू होतो तेव्हा तो आत्मा बाहेरच्या परमेशामध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये जातो. म्हणून आत्मा म्हणजे देहांतर्गत ईश आणि परमेश म्हणजे देहबाह्य असलेला परमश्रेष्ठ देव म्हणजे परमात्मा. म्हणून आत्मा आणि परमात्मा, आत्मा म्हणजे मडक्यातील आकाश, परमात्मा म्हणजे मडक्या बाहेरचं आकाश. जेव्हा मडकं फुटतं तर मडक्यातील आकाश बाहेरच्या महदाकाशात सामावतो. तसं जेव्हा जीव जातो तेव्हा जीव जातो याचा अर्थ प्राण निघून जातात. प्राण गेले तरी चैतन्य राहतच. जीव जातो म्हणजे प्राण जातात आणि जीवाचा मृत्यू होतो. परंतु ते प्राण मूळ चैतन्य रूपाने बाहेरच्या वैश्विक प्राणामध्ये आत्मा बाहेरच्या परमात्म्यामध्ये मिळून जातो. म्हणून प्रतिबिंब दर्शयोगाने जैसा दर्पण राहतो. प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने जसा आत्मा असतो तैसा देही आत्मा, तसा देहामध्ये आपलं स्वरूप दाखवण्यासाठी आत्मा असतो आणि बाह्य परमेश तो आणि बाहेरच्या सृष्टीमध्ये त्यालाच परमेश किंवा परमात्मा म्हटलं जातं. हे तुम्हाला ऍडिशनल सांगितलं पण हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हा जो आत्मा आहे तो सद्रूप म्हणजे सतत असणारा, चिद्रूप म्हणजे प्रकाशमान आणि आनंद रूप म्हणजे आनंददायी आहे. म्हणून हा जाणीव पुरुष किंवा आत्मा सच्चित आणि आनंद घन आहे. तो सद्घन आहे, चित घन आहे आणि आनंद घन आहे. आणि सत म्हणजे सत्यत्वाने असणे, चित म्हणजे प्रकाशित असणे आणि सत्यत्वाने असून जेव्हा एखादा माणूस प्रकाशित असतो तेव्हा तो आनंदाने परिपूर्ण असतो. म्हणून आत्मा सच्चित आनंद रूप आहे आणि सच्चित आनंद मिळून जे ज्ञान होतं त्याला ज्ञानघन म्हणतात. म्हणून आत्मा हा सच्चित आनंद रूप असून खरे तर सच्चित आनंद मिश्रित केवळ ज्ञानपूर्ण ज्ञानघन आहे. म्हणून आत्मा प्रथम दर्शनी सच्चिदानंद आहे पण अंततोगत्वा तो केवळ आणि केवळ ज्ञानघन आहे. म्हणून आत्मा हेच ज्ञान, आत्मा हाच ज्ञान जाणणारा ज्ञानपुरुष, आत्मा हाच जाणीवेचं ज्ञान असणारा, समजून घेणारा, अर्थाची उकल करणारा जाणीव पुरुष. म्हणून आत्मा हा ज्ञान पुरुष आहे, जाणीव पुरुष आहे आणि तोच सर्व अस्तित्वाचा कारक आहे. आता इथून पुढे आता जर आपल्याला कळलं की ज्ञान आत्म्याला होते तर आता आपण मन म्हणजे काय ते पाहू. आता बघा, जेव्हा मेंदू त्याच्या पेशी जाणण्यासाठी, जेव्हा मेंदू आणि त्याच्या पेशी जाणण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा जाणीव पुरुष आत्म्याच्या चैतन्याने ते प्रकाशित होतात. जेव्हा मेंदूला काहीतरी जाणावं असं वाटतं, ते जाणावं असं वाटल्याच आत्म्याचा प्रकाश त्या मेंदूंच्या पेशीवर पडतो आणि त्यांची जाणण्याची उत्सुकता वाढते. जसे विजेमुळे ट्यूब प्रकाशित होते
तसेच आत्मा किंवा जाणीव पुरुषामुळे ज्ञानपेशी प्रकाशित होतात व अर्थातच ग्रहण करतात. हा सारा खेळ. जशी चित्रे पडद्यावर उमटतात तशी ज्या पडद्यावर उमटतात त्यालाच मन म्हणतात. म्हणून जाणीव रूपी प्रकाशामध्ये मनरूपी पडद्यावर जी चित्रे उमटतात, म्हणून जेव्हा जाणण्याची इच्छा निर्माण होते, जाणण्याची इच्छा निर्माण होणं याचा अर्थ बुद्धीच्या पेशींना आत्म्याचा प्रकाश मिळू लागणं. आणि बुद्धीच्या पेशींना आत्म्याचा प्रकाश जेव्हा मिळत असतो तेव्हाच बुद्धी जाणण्यासाठी उत्सुक असते. आणि तेव्हा बुद्धी जी जाणण्यासाठी उत्सुक असते तेव्हा त्या ज्या जाणीवा येतात त्या ज्या पडद्यावर पडतात त्याला मन असं म्हणतात. आता पुढे चित्रे नीट व स्पष्ट उमटण्यासाठी पडदा स्वच्छ कोरा धवल शुभ्र असावा लागतो. तसेच यथातथ ज्ञान होण्यासाठी मनाचा पडदा कोरा निर्मळ असावा लागतो. त्यालाच जे के माइंड मस्ट बी ऍब्सोल्युटली फ्री फ्रॉम एनी कंडिशनिंग असे म्हणतात. जेव्हा मन ग्रह पूर्वग्रह चाकोरी संस्कार दास्य यांच्या शृंखलापासून मोकळं असतं तेव्हा मन हे एखाद्या कोऱ्या पडद्यासारखं असतं. म्हणून ज्याचे मन कोरं आहे, आता कोरं मन होण्यासाठी काय असावं लागतं? हा जो मी 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 अहंकार आहे तो अहंकार म्हणजेच मी आहे. म्हणून मी हा अहंकाराने ग्रस्त असतो तेव्हा मी हा एखाद्या पेटलेल्या फुललेल्या निखाऱ्यासारखा असतो. आणि हा जेव्हा मी नष्ट होतो तेव्हा निखाऱ्याचा कोळसा होतो. म्हणून मी निवांत होणं म्हणजे मी मधील धग अहंकार निवत निवत त्याचा अंत झाला की मी निवांत होतो. म्हणजे मी निवांत होणं म्हणजे अहंकार रूपी उष्णता, अहंकार रूपी आग नष्ट होणं आणि मनाचा कोळसा होणं. पण जेव्हा मनाचा कोळसा होतो, ध्यानात घ्या, प्रथम लाकूड जळतं, त्याचा धगधगीत निखारा होतो आणि नंतर त्याचा कोळसा होतो. पण तोच कोळसा पुन्हा अग्नी प्रज्वलित करतो. म्हणून मी हा जेव्हा अहंकाराने फुंदत असतो तेव्हा तो निखाऱ्यासारखा असतो. त्यातील अहंकार गेला की तो निखारा कोळसा होतो. यालाच म्हणायचं निवांत होणे. म्हणजे अहंकार निवत निवत जेव्हा आपला अंत होतो तेव्हा मी जातो. आणि जेव्हा मी जातो तेव्हा मीच सर्व कंडिशनिंग जातं आणि मनाचा पडदा स्वच्छ आणि कोरा होतो. आणि त्या पडद्यावरच मेंदूच्या पेशींना प्रकाशित करणाऱ्या आत्मप्रकाशामुळे जाणीवेंची चित्र उमटतात. मग आता लक्षात घ्या, मन आहे का नाही तर नीट समजा. जिथे अहंकार गेला, जिथे कुठल्याही तऱ्हेचं कंडिशनिंग गेलं, चाकोरी गेली, झाल्यानंतर मी तू पण गेलं आणि जिथे निवांत अशा वेळेला मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदू आणि हृदय याच्या मधील कोरी जागा असते. जेव्हा हृदय शांत निवांत असतं तेव्हा मेंदू सुद्धा कोरा असतो. मेंदू कोरा आणि हृदय शांत निवांत असतं तर मेंदू आणि हृदय याच्या मधली जी जागा असते ती कोऱ्या पडद्यासारखी असते. ज्ञान होण्यासाठी माणसाला शांती लागते. मेंदू शांत, हृदय निवांत. मेंदूमध्ये कंडिशनिंग नाही आणि हृदयामध्ये फक्त चिंतनाची किंवा सत्य जाणण्याची आस असते. तर हृदयातील चिंतन किंवा सत्य जाणण्याची आस आणि मेंदू कोरा असतो तेव्हा मेंदूच्या पेशी मोकळ्या असल्यामुळे, कुठल्याही विषयात न अडकलेल्या असल्यामुळे त्या पेशी प्रकाशित असतात. जेव्हा मेंदूच्या पेशी कुठल्या विषयात अडकत नाहीत तेव्हा जेव्हा मेंदूच्या पेशी विषयात अडकतात तेव्हा मेंदूचा प्रकाश त्या विषयामध्ये अडकतो. परंतु जेव्हा मेंदू मोकळा असतो, निवांत असतो, अहंकार रहित असतो तेव्हा त्याच मेंदूच्या पेशी आत्मप्रकाशाने प्रकाशित झालेल्या असतात. हृदयामध्ये सत्य जाणण्याची तळमळ असते. हृदयामध्ये सत्य जाणण्याची तळमळ आणि मेंदूच्या पेशी पूर्णपणे फ्री फ्रॉम कंडिशनिंग असतात. तेव्हा मेंदू आणि हृदय याचा जो मधला कोरा भाग असतो तो कोरा भाग म्हणजे स्वच्छ पडद्यासारखा असतो. आणि मेंदूच्या आणि हृदयामध्ये चाललेल्या चिंतनाबाबत मेंदूच्या ज्ञानपेशीतून प्रकाश पडतो. आणि चिंतन आणि मेंदूचा प्रकाश याच्यातून जे जाणीव रूपी जाणवतं त्याचं दृश्य
ज्या अशा स्वच्छ कोऱ्या मनाच्या पडद्यावर पडतं तेव्हा हे जे कोरं मन आहे ते निश्चितच त्याला अस्तित्व आहे. कोरं मन, निष्कलंक मन, मी रहित मन, हेच ते मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणून कोरं निष्कलंक म्हणून मन, बुद्धी आणि हृदय जेव्हा टोटली फ्री फ्रॉम कंडिशनिंग असतात तेव्हा कुठल्याही गोष्टीत न अडकलेलं मन, बुद्धी आणि हृदय हे म्हणजे एकत्वाने त्याला अवेअरनेस म्हणतात, शुद्ध जागृती म्हणतात. म्हणून मन, बुद्धी आणि मन, बुद्धी आणि हृदय जेव्हा निवांत असतं, टोटली फ्री फ्रॉम एनी कंडिशनिंग असतं, तेव्हा जो एकंदरीत कोरेपणा तयार होतो तो कोरेपणा म्हणजेच मेंदू आणि हृदय याच्यामधील कोरा पडदा ज्याला मन म्हणतात. आणि मनाचा पडदा कोरा स्वच्छ असला की जाणीवेंवरती मेंदूचा प्रकाश पडून त्या जाणीवेंचा अर्थ मनाच्या कोऱ्या पडद्यावर उमटतो आणि आपणाला त्याचा अर्थ कळतो. म्हणून जाणीव पुरुषाद्वारे जरी ज्ञान होत असलं, आत्म्याद्वारे जरी ज्ञान होत असलं तरी ते ज्ञान दृश्य रूपाने जर मन टोटली फ्री फ्रॉम कंडिशनिंग असेल तर अशा कोऱ्या मनाच्या पडद्यावर जाणीवेचं ज्ञान मेंदूच्या प्रकाशातून पडतं, त्याला म्हणतात परसेप्शन. म्हणून व्हेन युअर माइंड इज ऑलवेज परसिव्हिंग, जेव्हा आपलं मन सतत 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 जाणीवेत असतं तेव्हा ते देन दॅट इज ऑलवेज फ्री फ्रॉम कंडिशनिंग. बघा, आपणाला जेव्हा शिकायचं असतं तेव्हा आपण शिकताना फक्त काय शिकायचं तिकडेच लक्ष देऊन असतो. एखादा विषय शिकायचा असतो तेव्हा ते शिकण्यासाठी मेंदूच्या पेशी मोकळ्या, ज्ञानाचा प्रकाश पूर्णपणे उपलब्ध असलेला हृदयामध्ये ज्ञानाची आस्था असते तेव्हाच आपल्याला शिकता येतं. म्हणून शिकणाऱ्याचं मन, बुद्धी आणि हृदय कोरं असेल, निवांत असेल तरच शांतीचा भाव तयार होतो. आणि जिथे शांतीचा भाव आहे तिथे योग्य ते दृश्य दृश्यवान होतं, त्या दृश्यातील जाणीव रूपी ज्ञान होतं आणि त्यालाच आपण आत्मज्ञान म्हणतो. म्हणून मन कोरं असताना ते निश्चितच स्वच्छ पडद्यासारखं आहे, त्याच्यावर जाणीव रूपी दृश्यांचं ज्ञान उमटतं. जाणीव रूपी दृश्यांचं ज्ञान ज्याच्यामुळे उमटतो तो मूळ आहे आत्मा, पण ते ज्ञान जिथे उमटतं ते आहे कोऱ्या मनाचा पडदा. आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे हृदयातील सत्य जाणण्याची इच्छा. म्हणून मन पूर्णपणे भ्रामक आहे असं म्हणण्याची गरज नाही. जेव्हा मेंदू आणि हृदयामध्ये सत्य जाणण्याची इच्छा आणि मेंदूच्या पेशी जेव्हा दुसऱ्या कशात अडकलेल्या नाहीत, त्या केवळ प्रकाशमान आहेत. म्हणून मेंदू जेव्हा कुठल्याही कंडिशनिंग किंवा द सेल्स ऑफ ब्रेन when they are free from any conditioning, then the brain cells are nothing but the pure energy. That pure energy helps for the understanding of any subject which is there repeatedly going to be understood. आता हा जो एखादा विषय सतत 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 त्याचं आपण ध्यान करतो त्याला चित्त म्हणतात. तर चित्त हा जरी मनबुद्धी चित्त अहंकार अशा तऱ्हेने अंतःकरण चतुष्टयाचा भाग असला तरी चित्त म्हणजे हृदय, त्या हृदयामध्ये सतत चिंतन चालू असतं. ज्या हृदयामध्ये सतत ज्ञानाचं चिंतन चालू असतं ते हृदय ज्ञानासाठी उत्सुक असतं. आणि अशा वेळेला जर मेंदूच्या पेशी इतर कुठल्या विषयात अडकलेल्या नसतील तर त्या मेंदूचा ज्ञान प्रकाश पूर्णपणे मोकळा असतो. म्हणजे मुक्त मेंदूच्या पेशी आणि त्यांचा ज्ञान प्रकाश हृदयातील चिंतन चाललेल्या विषयावर पडतो आणि त्याचं चित्र तशाच तऱ्हेने ज्याचं मेंदू आणि हृदय कोरं त्याचं मन कोरं आणि त्याचं चित्र या कोऱ्या मनाच्या पडद्यावर उमटतं. म्हणजे हृदयामध्ये योग्य किंवा सत्याचं चिंतन, मेंदूच्या पेशी जेव्हा पूर्णपणे मुक्त आहेत, कुठे अडकलेल्या नाहीत अशा असतात, तेव्हा न अडकलेल्या मेंदूच्या पेशी त्या चैतन्याने परिपूर्ण असतात. त्यांचा प्रकाश हृदयात ज्या गोष्टीचं चिंतन चालतं त्या चिंतन विषयावर पडतो आणि त्या चिंतन विषयावर मेंदूचा प्रकाश पडल्यानंतर त्याच्यातून जी चिंतन दृश्य किंवा परसेप्शन तयार होतं ते मनाच्या कोऱ्या पडद्यावर पडतं. अशा तऱ्हेने जाणीव पुरुष हा जरी जाणत असला तरी त्याला सुद्धा ती जाणीव दृश्यमान करण्यासाठी कोऱ्या मनाची आणि उत्तम हृदयाची आवश्यकता असते. तेव्हाच त्या जाणीवेचं चित्र कोऱ्या मनाच्या पडद्यावर पाहता येतं. म्हणून मन हे
जे पूर्णपणे कोरं आहे, निर्मळ आहे आणि जिथे मन बुद्धी आणि अर्थात हृदय, इथे जेव्हा अहंकार नसतो तेव्हाच मन बुद्धी आणि हृदय ही एखाद्या स्वच्छ कोऱ्या पडद्यासारखी असतात. तिथे फक्त सत्य ज्ञानासाठी उत्सुकता असते आणि तिथे फक्त सत्य ज्ञान जाणून देण्यासाठी प्रकाशाची उपलब्धी असते. आणि म्हणून प्रकाश आणि मनातील चिंतन याच्या परिणामता जी दृश्य उमटतात ती कोऱ्या मनावर उमटतात. म्हणून एका अर्थाने स्वच्छ कोरे मन हे पडद्यासारखे आहे. त्याच्यावरती जाणीवांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश पाडण्याचं काम आत्मा करतो आणि तो प्रकाश मेंदूच्या पेशींद्वारे पडतो. आणि हृदयामध्ये सत्यासाठी तळमळ आहे. पण सत्याची हृदयात असलेली तळमळ जाणण्यासाठी उत्सुक मन जे कुठल्याही तऱ्हेने बंदिस्त नाही, कंडिशन नाही आणि त्यासाठीच आवश्यक असलेला प्रकाश मेंदूच्या पेशी सुद्धा कुठे जखडलेल्या नसतात, अडकलेल्या नसतात. तेव्हाच मेंदूचा स्वच्छ सुंदर प्रकाश माणसाच्या हृदयात चाललेल्या चिंतन रूपी विषयावर पडतो आणि त्याची दृश्यरूप जाणीव मनाच्या कोऱ्या पडद्यावर होते. अशा अर्थाने हे प्रसन्न किंवा कोरं मन याला अस्तित्व आहेच आहे. परंतु जे मन पूर्णपणे कंडिशन आहे ते मन म्हणजे मन नसून दॅट्स अ डेड फिनॉमिना. म्हणून कंडिशन माइंड इज अ डेड फिनॉमिना अँड ऍब्सोल्युटली फ्री माइंड फ्रॉम एनी कंडिशनिंग इज नथिंग बट द, ज्याला आपण म्हणतो क्लीन अँड क्लिअर स्किन, म्हणजे कंडिशन नसलेलं मन म्हणजे स्वच्छ आणि शुभ्र पडदा आहे. त्या पडद्यावरच ज्ञानपेशींचा प्रकाश हृदयातील चिंतन विषयावर पडतो आणि जे जाणवतं ते दृश्य रूपाने त्या मनाच्या पडद्यावर उमटतं. म्हणून स्वच्छ मन त्याला निश्चित अस्तित्व आहे आणि जे अस्वच्छ मन आहे ते तुंबलेल्या गटारासारखं आहे. दॅट इज कंडिशन माइंड इज अ डेड फिनॉमिना आणि फ्री माइंड इज द अवेअरनेस. लक्षात ठेवा, ऍब्सोल्यूट जर फ्री माइंड असेल तर तो वैश्विक अवेअरनेस आहे. परंतु माणसाचं मन ऍब्सोल्युटली अवेअर कधीच नसतं, काही ना काही त्याच्यामध्ये कंडिशनिंग असतं. म्हणून कॉन्शियसनेस हा आयचा असतो आणि अवेअरनेस हा विश्वाचा असतो. वैश्विक माइंड ऍब्सोल्यूट फ्री फ्रॉम कंडिशनिंग असतं. म्हणून वैश्विक माइंडला देर इज अवेअरनेस म्हणतात आणि आपलं माइंड थोडं का होईना कमी जास्त कंडिशन असतं. म्हणून आय एम कॉन्शियस म्हणतात, आय एम अवेअर असं म्हणता येत नाही. आय हा काही ना काही प्रमाणात बद्ध असतो. म्हणून आय एम कॉन्शियस बट दॅट इज अवेअर. म्हणजे आत्मा हा पूर्ण शुद्ध आहे आणि मी कमी जास्त शुद्ध आहे म्हणून कॉन्शियस आहे. परंतु आपण जे कॉन्शियस आहोत ते आपण अवेअरकडे जेव्हा जातो तेव्हा हा जो आय आहे तो इन्फिनिट म्हणून आत्मा म्हणून कार्यरत होतो. मग देह तुमचा कुठलाही असो, आतमध्ये आत्मा कार्य करतो एकदा कळलं की जाणीव पुरुष आत्मा, ससंवेद्य आत्मा हाच जाणता आणि तोच ज्ञानपेशी, हृदय आणि कोरमन यांच्या साहाय्याने अनेकानेक दृश्य आपणाला दाखवून आपणाला ज्ञान संपन्न करत असतो. असं श्रीयुत खांदे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं अत्यंत विस्तार करून सांगितलेलं उत्तर आहे. असं समजायला हरकत नाही की यातील काही ना काही भाग जरूर श्री गणेश खांदे यांना पटेल आणि ते ज्ञानाच्या दृष्टीने अधिकाधिक, सत्याच्या दृष्टीने अधिकाधिक अग्रेसर होतील. तेच नव्हे तर ऐकणारे सर्वच सत्य मार्गावर अधिकाधिक अग्रेसर होतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून हे जे उत्तर आहे ते संपवतो. हे उत्तर परिपूर्ण आहे असा दावा नाही, तरी सुद्धा यामध्ये शक्यता आहे की प्रश्नकर्त्याची शंका मिटली असेल. तेव्हा एवढंच लक्षात ठेवा, इफ युअर माइंड इज परसेप्टिव्ह देन दॅट इज द रिअल माइंड अँड इफ युअर माइंड इज कन्सेप्टिव्ह देन दॅट इज द डेड माइंड. म्हणून कृष्णमूर्ती म्हणतात जिथे कन्सेप्शन आहे, मला कळले, ही एक कन्सेप्शन आहे. कळलं म्हटलं की पुढचा प्रवासच थांबतो. म्हणून कळलं म्हटलं की प्रवास थांबतो, प्रवास थांबला की ते मन असून नसल्यासारखं डेड होतं. म्हणून माणसाने नेहमी कृष्णमूर्ती म्हणतात युअर माइंड मस्ट बी ऑलवेज इन परसेप्शन. परसेप्शन मीन्स एंडलेस जर्नी अँड कन्सेप्शन मीन्स
टर्मिनस. जसं टर्मिनसवर आलो, थांब्यावर आलो की गाडी पुढे जात नाही, तेव्हा कन्सेप्टिव्ह माइंड हे टर्मिनस दाखवतो, थांबा दाखवतो. आणि थांबणे म्हणजे संपणे असा त्याचा अर्थ आहे. आणि परसेप्टिव्ह माइंड हे चरैवेती 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 साधू चरैवेती, ज्ञान मार्गावरून चालत राहा चालत राहा चालत राहा, हे साधू चालत राहा, हे परसेप्टिव्ह माइंड असतं. म्हणून परसेप्टिव्ह माइंड हेच मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असतं. म्हणून परसेप्टिव्ह माइंड हेच आत्मज्ञानासाठी अत्यंत उपयुक्त असतं. आणि तरी सुद्धा मन, बुद्धी आणि हृदय याच्या पलीकडे जो मूळ जाणीव पुरुष आहे तो दिसलं काही नसून विश्वाच्या मुळाशी असलेलं सबस्ट्रॅटम किंवा नॉन एन्ट्रॉपी आहे, म्हणजे अमर्त्य चैतन्य आहे. अमर्त्य चैतन्य हाच देहामध्ये आत्मा आणि बाहेर परमात्मा म्हणून असतो. धन्यवाद.